विधी. हा शपथविधी आहे ना. नाही ते 6ला सुरू होईल म्हणतात, 5:30 ते 6 वाजता सगळे आपल्या बरोबर होऊन जाईल. आणि समजा असं वाटलं तर मग मध्येच थांबून गेल मी. तिकडे जर काका आवाज लावून ठेवलेलेच आहे काकांनी. तिकडचा आवाज आला की इकडचा आवाज बंद करायचा. होय चला चालेल सुरू करूया. हो, आज 5 डिसेंबर महाराष्ट्रातल्या सगळ्या कारकिर्दीतला आणि आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आहे. 2024 थोडे दिवसांनी 25 सुरू होणार आहे. पण 24ची निवडणूक ही एक सगळी आगळी क्रांतिकारक अशी झालेली आहे. आणि आज सगळ्यांचा शपथविधी होतो आहे आपल्या साक्षीनं, की आपण त्यांच्या साक्षीनं सगळं पाहणार आहोत. पण ज्ञानदेव, शिवाजी महाराज, सगळे जे संत आहेत, तुकाराम, सद्गुरू समर्थ, एकनाथ, या सगळ्यांना जे अपेक्षित आहे शुद्ध राजकारण, तसं होण्यासाठी आपण त्याच सगळ्यांना प्रार्थना करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. कालच आपण पसायदानातली पहिली ओवी, तशा अर्थानं पहिली ओवी, जे मागणं सुरू केलं आहे त्यातली पहिली ओवी काय पाहिली होती? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे. सगळ्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होऊ देत आणि आपल्या स्वार्थाला तिलांजली देऊन जे काही लोक जगाचं कल्याण करत राहतात, इतरांना आनंद देऊन सेवा करण्यामध्ये आनंद मानतात, हे सगळे सत्पुरुष आहेत. त्या सत्पुरुषांच्या सुद्धा 5 कॅटेगरी सांगितलेल्या आहेत एक जणांनी. ते काय म्हणतात की स्वतःला काही करायचं नसतं, स्वतःसाठी त्यांचं काही मागणंच नसतं, जसे ज्ञानदेव आहेत. लोकमान्य टिळकांचे उदाहरण एक छान दिलं जातं की लोकमान्य टिळकांना कोणीतरी विचारलं की आता बळवंतराव त्यांना म्हणायचे ना, तर बळवंतराव, आता स्वराज्य जर मिळालं तर तुम्ही कोणतं पद घेणार? त्यांनी काय उत्तर दिलं होतं बघा. त्यांनी असं उत्तर दिलं होतं की ते म्हणले होते, स्वराज्य जर मिळालं ना खरंच, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवण्यासाठी दाखल होईल. जे स्वतःचा जो खरा कर्तव्याचा जो भाग आहे तो मी पूर्ण करेन, मला कुठलंही पद नको आहे. शिवाजी महाराज ज्या वेळेला श्रीशैल्यमला गेलेले होते, श्रीशैल्यम मल्लिकार्जुनम आपण म्हणतो सोमनाथाच्या याच्यामध्ये, तर तिथं गेलेल्या छत्रपतींना काय वाटलं? आता देवाला मागणं काय मागतो की माझं राज्य चांगलं होऊ देत, माझं सगळे सुखी राहू देत वगैरे. त्यांना तिथे गेल्यावर संन्यास घ्यावा वाटला होता. म्हणजे राजा हा संन्यासी असतो, संन्यासासारखं जीवन त्यानं जगलं पाहिजे, हा आदर्श घालणारे हे शिवाजी महाराज. म्हणजे ते मुळात खरे योगी होते, म्हणून श्रीमंत योगी म्हटलेलं आहे त्यांना. आपली आवड, आपला स्वार्थ बाजूला सोडून जे सत्पुरुष वागतात, त्यापैकी हे सगळे 2 उदाहरणं फक्त सांगितली. एक राजांपैकी, एक राज्यकर्ता किंवा राजकारण. किंवा त्याच टिळकांचं उदाहरण माहिती आहे की केसरीचा जेव्हा ते अग्रलेख लिहित होते त्यावेळेला मुलाच्या मृत्यूची वार्ता आली. शिपाई म्हणा किंवा जो सहकारी होता तो सांगत आला. त्यांनी सांगितलं, सगळी तयारी करा,
हा लेख मी पूर्ण करतो आणि नंतर येतो. इतकी कर्तव्य दक्षता जी आपल्याला भगवंतांनी सांगितलेली, जी ज्ञानदेवांनी सांगितलेली. दुसरे लोक असतात ते स्वतःचा स्वार्थ सोडत नाहीत, पण जगाचंही भलं करतात. म्हणजे आपल्या सुखाच्या आड काही आपलं प परोपकार किंवा लोकसेवा ही आड येणार नाही एवढं बघणारे असतात. आणि तिसरे असतात की एखाद्याचं कल्याण होत असेल तर त्यात विनाकारण खोडा घालणारे, असे काम होऊ न देणारे लोक असतात. म्हणजे माझं भलं नाही झालं तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं नको व्हायला. आणि पुढचे जे आहेत राक्षसी प्रवृत्तीचे, ते माझं बरं झालं पाहिजे यातलंही काही कळत नाही. माझंही वाईट झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांचंही वाईट होऊ देत. त्याच्यासाठी एका गावकऱ्याची छान उदाहरण सांगितलं आहे बघा. असं ऐकलं मी की एक गावकरी होता आणि त्याचं सगळ्यांशी भांडण व्हायचं. गावातल्या सगळ्या लोकांशी भांडण झालं. आता लोकांचा बदला घेतलाच पाहिजे असं त्याला खूप ठरवत होता तो. तेवढ्यात काय झालं, सगळे लोक घाबरलेले पळापळ करायला लागले. काय कळलं तर गावात वाघ आलाय. मग हा गावाच्या वेशीवरच जाऊन बसला आणि कुणीतरी त्याला विचारलं की अरे तू इथं का बसलायस? म्हणे गावात वाघ आल्याचं कळलंय आणि मग त्यानं तुला खाल्लं तर? म्हणे मला खाल्लं तर खाऊ देत. कारण का की मला खाल्लं की त्या वाघाला सवय लागेल आणि मग तो सगळ्या माणसांना खाऊन टाकेल. किंवा आपण अशी पण मागे उदाहरणं वाचली ना, ऐकली ना, की माझं पोट फार दुखायला लागले. का पोट दुखायला लागले? डॉक्टरांकडे येतो तर काय खाल्लं? खाण्यापिण्यामुळं नाही हो, मग कालपर्यंत बरं होतं. हो, कालपर्यंत बरं होतं, पण आज काय झालं? आज शेजाऱ्याच्या घराचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पडला आणि मला मात्र अजून भाड्याच्याच घरात राहावं लागते, म्हणून पोट दुखणारे. हे सगळे या कॅटेगरीतले. म्हणून माऊली काय म्हणतात की एखाद्याच्या पोटात माशी गेली तर ती जगत नाही, पण ज्यानं ते अन्न खाल्लं असेल त्याला पोटातून अन्न काढायला लावते, ते आत ठेवत नाही. यात माशीचा काय फायदा आहे? काही नाही. पण ही एक वृत्ती आहे की मलाही मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्यालाही मिळता कामा नये. आता दुर्योधन कसा आहे महाभारतातला तेही आपल्याला माहिती आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असे लोक असतात. नाही म्हणजे आपले ऋषीमुनी कंदमुळं फळं खाऊन राहत होते, पण रावणाने सुद्धा काय केलं? शिवाची आराधना केली, सगळी प्रार्थना केली, पण रामाच्या पत्नीला पळवून आणलं. म्हणजे तो कामाच्या आणि क्रोधाच्या पूर्ण आहारी गेलेला होता. म्हणून हे जे सगळे खळं आहेत, आता अशी किती उदाहरणं देता येतील. सध्याच्या काळात आपल्याकडं तर उदाहरणच आहेत. पण ज्ञानेश्वरांनी पहिली प्रार्थना केली होती की जे खळांची व्यंकटी सांडो, आणि ती त्यांचा वाकोडेपणा किंवा त्यांचा दुष्टपणा हा नष्ट झाला तर पुढची मागणी. मग पुढची मागणी आपण पाहणार आहे. त्या 2-3 पहिल्या ओव्यांचं स्वरूपानंदांचं पाहायचं राहिले बघा. नित्य सर्व भावे सेवावे तुम्हा ते, पुरे मज येथे एकची एक, हेची एक. आता व्हावा तोष विश्वात्मका देवा, देखोनी बरवा वाघयज्ञ. हा पहिल्या ओवीचं राहिलं होतं. मग तेणे देवे द्यावे संतोषून, प्रसादाचे दान हेची मज. सर्व ही दुष्टांची सुट दुष्ट खोडी, वाटोतया गोडी सत्कर्मीच. वाटोतया गोडी सत्कर्मीच. परस्परांवरी सर्व ही जीवांची, मैत्री जडो साची जीवे भावे. आता पुढची ओवी पाहिजे, त्याची आधीच संस्कृत आपलं स्वरूपानंदांची वाचून ठेवते. उगवू दे विश्वी स्वधर्म भास्कर, लोपू दे अंधार पातकाचा. करीतील प्राणी जी जीवांच्या येथे, प्राप्त होवो त्या ते ते सर्व. जो जे वांछील तो ते लाहो. आपल्याला हे पाहायचे. आता किती मागणं मन लावून आणि
निरपेक्ष बुद्धीनं सगळं जगासाठी मागितलं आहे. एखादे म्हणले असते आता आम्हाला चांगलं घर राहायला मिळू देत, चांगल्या गावातले लोकांनी आमची सगळी वाहवा करू देत, आमचं कौतुक करू देत. नाही हो, तसलं काही मागणं मागितलं नाही. अगोदरच संजीवन समाधी घेऊन ठेवली, म्हणजे घ्यायचं ठरवलं आणि हे मागणं मागितलेलं आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. प्राणिजात, जे जे कोणी प्राणी, जे जे प्राणी म्हणून जन्माला आले, जात म्हणजे जन्मलेला, मनुष्याला सुद्धा प्राणीच म्हटलं जातं. तर अरे सद्गुरू राया, दुष्ट माणसांच्या मनातला अज्ञानमय अंधकार जाऊ देत. दुरित म्हणजे पुन्हा पापी, जे पाप करणारे आहेत, जे दुष्ट आचरण करणारे आहेत, त्यांच्या मनातला तिमिर म्हणजे अंधार. अर्थात तो कुठला अंधार असते हो? हा नैसर्गिक अंधार नाही, अज्ञानाचा अंधकार. तर त्यांच्या मनातला अज्ञानाचा अंधकार दूर होऊ देत आणि विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, आणि सगळ्या विश्वातल्या प्रत्येकाला स्वधर्म दिसू देत. स्वधर्मरूपी सूर्याचं दर्शन हे विश्वातल्या प्रत्येकाला होऊ देत. स्वधर्म म्हणजे काय? हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म नाही. आपण भगवद्गीता शिकलो. स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य. जन्मतःच जन्माबरोबरच आलेलं आहे मला कर्तव्य. ते मला नंतर कळायला लागतं की हे माझं स्वधर्म आहे, हा माझा स्वधर्म आहे. तर तो स्वधर्मानुसार विश्वातल्या सगळ्यांनी आचरण करू देत आणि स्वधर्मरूपी सूर्य पाहू देत. आणि पुढचं म्हणलेलं आहे की जो जे वांछील तो ते लाहो. वांछील म्हणजे वांछा म्हणजे इच्छा, त्याच्यावरून क्रियापद केलं की जो जो ज्याची ज्याची इच्छा धरेल, ज्याच्या मनामध्ये जी इच्छा होईल तो ते लाहो, ती त्याला प्राप्त होऊ देत. प्रत्येकाला कर्मतत्पर राहायला तर त्यांनी सांगितलंच आहे, पण स्वतःची एक सृष्टी निर्माण करेल जो तो. माझं जे काही अपेक्षित असेल, मला जे जे काही करावंसं वाटत असेल ते सगळं मला म्हणजे प्रत्येकाला करायला मिळू देत. आता इथे परब्रह्मरूप गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना पुढचे हे पसायदान मागतायत की एकतर पापाचा अंधार दूर होऊ देत, विश्वामध्ये स्वधर्म सूर्याचा उदय होऊ देत, सर्व प्राणीमात्रांची म्हणजे पशु पक्षी सगळे, वृक्ष जलचर आणि प्रत्येक व्यक्तीची, मनुष्य जातीची जी जी इच्छा असेल. समजा उद्या माशांना वाटलं की आम्हाला पाण्याऐवजी बाहेरच राहायला मिळू देत, तरीसुद्धा त्यांची ती इच्छा पूर्ण. मी आपली गमतीनं म्हणते, कारण मागे आपण त्या एका छोट्या माशाचं उदाहरण ऐकलेलं होतं, विचारलेलं होतं. असं तो सारखा आईला म्हणायचा की आई, पाणी म्हणजे काय? पाणी हे जीवन आहे असं का म्हणतेस तू? आपण पाण्यामध्ये बाहेर राहिलं तर नाही का चालणार? तर ते त्याला बाळाला कळत नाही, म्हणून ती काय करते, क्षणभर बाहेर जाते आणि ती तडफडायला लागते. बाळाला म्हणते तू पण ये आता बाहेर. तेव्हा तिच्या लक्षात येतं की पाण्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे, म्हणजे त्याला पाणी हवंच. पण त्याला इच्छा कशाची असेल तेही त्याला मिळू देत, ती त्याची इच्छा पूर्ण होऊ देत. आता आधीच्या ओवीमध्ये काय म्हटलं की सगळ्यांचा दुष्टपणा, कुटिलपणा हा जावो आणि मनुष्य जातीमध्ये सत्कर्माची आवड होऊ देत. दानाची मागणी माऊलींनी केली आहे आणि सर्वांकडून निष्काम कर्मयोग हा अपेक्षित केलेला आहे. सर्वांचा निष्काम कर्मयोग, स्वधर्माचरणाचं फलाशारहित असं मागणं केलेलं आहे आणि ते सिद्धीस जावं. प्रत्येकाच्या ठिकाणी स्वधर्म सूर्याचा उदय होऊ देत किंवा उगवू देत, म्हणजे प्रत्येकालाच आत्मानुभूती मिळू देत. दानाची मागणी प्रस्तुत आहे, अपेक्षित आहे, या ओवीत आहे. पण प्रत्येकाला स्वस्वरूपाचा निरुपचार म्हणजे निखळ आनंद हा व्हावा असं दान मागितलं आहे. दान हे द्यायचं असतं नाही का?
पण इथं मागितलेलं आहे दान, प्रसाद दान. आता हे काही अशक्य गोष्टी नाही आहेत. उगाचच काहीतरी मागितलंय आणि लोकांना शक्य नसलेल्या गोष्टी मागून ठेवल्या आहेत असं नाही आहे. प्रत्येकाची आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाचं आचरण चांगलं पाहिजे आणि प्रत्येकानं जी इच्छा केली असेल ती त्याला मिळायला पाहिजे. एकेका ओवीवर कितीतरी संदर्भ दिलेले आहेत. आपल्याला जेव्हा थोडासा पुन्हा वेळ मिळाला तर आपण बघूया. पण हे जे सांगितलं की दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात. आता पुढची ओवी आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. आता सगळ्यांच्या ठिकाणी स्वतःच्या कर्तव्य सूर्याचा उदय झाला की मग काय होईल? सगळीकडे आनंद होईल. तर कशाचीच वर्षाव कशाचं होईल? वर्षत सकळ मंगळी, सगळीकडे मंगल गोष्टींचा वर्षाव होऊ देत. आणि मांदियाळी म्हणजे समूहाच्या समूह, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. सगळे ईश्वरनिष्ठ जे आहेत, ईश्वरावर विश्वास ठेवणारे जे आहेत, अशा लोकांचे समुदाय सगळीकडे फिरत राहू देत, निर्माण होऊ देत. आणि ते काय करू देत? अनवरत भूमंडळी भेटतू भूता. अनवरत का म्हणलं? की थोडंसं मधून मधून कधीतरी भेटणं, याला अवरत म्हणलं असेल. पण अनवरत म्हणजे कधीही त्याला खंड पडता कामा नये. असे असंख्य समुदाय सगळीकडे जेव्हा हिंडायला लागतील, सज्जनांची वस्ती वाढायला लागेल, तेव्हा सगळी जीवसृष्टी ही सुखी व्हायला लागेल. आणि म्हणून अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ईश्वरावर निष्ठा ठेवणारे असे असंख्य लोक, त्यांचे समुदाय सर्वत्र फिरत राहू देत. आणि सगळ्यांच्या वस्त्या वाढल्या पाहिजेत, म्हणजे ती संख्या वाढली पाहिजे. सगळी जीवसृष्टी सुखी व्हायला हवी आणि त्याच्यासाठी सगळ्या चांगल्या मंगलाचा वर्षाव व्हायला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा वर्षाव व्हायला पाहिजे. या विश्वात सर्व प्रकारच्या मंगलांचा म्हणजेच मांगल्याचा वर्षाव होऊ देत. ईश्वरनिष्ठ संतांचा, फक्त ईश्वरनिष्ठ नुसतेच विश्वास ठेवणारे नकोत. आपण वारकरी बघतोय, लाखांनी वारकरी एकत्रित येतात, एकनिष्ठ असतात, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये जे संत म्हणून येतात, सज्जन जे येतात, ते जरा मोजकेच असतात. त्यांची संख्या वाढू देत. आणि मगाशी सांगितलं तसं दुरितांचे तिमिर किंवा पापांचा अंधकार जाण्यासाठी, त्यांना प्रबोधन करण्यासाठी सगळ्या साधना मार्गामध्ये या भूमंडळावर, भूतलावर चांगले सज्जन किंवा संत मंडळी ही मोठ्या प्रमाणावर झुंडीच्या झुंडी, समुदायाच्या समुदाय असे येऊ देत. आणि सगळ्या प्राणीमात्रांना, मनुष्यांना निरंतर सतत भेटत राहावा. आता बघा, आज पंतप्रधान येत आहेत आपल्या शपथविधीला. असे रोज रोज येऊ शकतील का हो? नाही. पण संत मात्र आपल्याला रोज भेटायला हरकत नाही. म्हणजे आधी ते खूप प्रमाणात तयार व्हायला पाहिजेत आणि अखंड त्यांची भेट राहावी. किंवा असं दान आता या पुढच्या ओवीमध्ये, म्हणजे 96वी जी ओवी आहे 1796, त्यामध्ये त्यांनी मागितलेली की हे सद्गुरुराया, ही सर्व जीवसृष्टी सुखी व्हायला हवी आणि समाजाला आनंदाचं उधाण येऊ दे. एकदा सगळ्यांचं सगळं समाधान होऊ देत, सगळ्यांना सगळं लाभू देत. आता पसायदान अस्तित्वात येण्यासाठी एक चांगलं चक्र सांगितलेलं आहे इथे. स्वधर्माचरण, कर्मयोगाचं आचरण, ते केलं की आत्मज्ञान प्राप्त होणार आहे.
आणि ही साधना करत असताना ज्ञानदेवांनी विविध संदर्भ डोक्यात ठेवलेले असतात. आपण 6व्या अध्यायात पार कुंडलिनी योगही सगळा पाहिलेला आहे. पण हळूहळू प्रगती करत 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 संतांचे समुदाय जेव्हा वाढतील तेव्हा हा कर्मयोग, निष्काम कर्मयोग सगळ्यांच्या मनात ठसेल आणि एकमेकांसाठी सगळे मंगल कामना करतील. जसं आत्ता बघा आम्ही त्या म्हणलं ना एका थेरपीला जातो आहे, नुगा थेरपी, नुगा बेस्ट म्हणून आहे. तुम्ही कुणी ऐकले असेल तर बघा. तर तिथे आत्ता कोरियाचे एक जण आलेले होते, तिकडचे MD किंवा काय म्हणा मॅनेजिंग डायरेक्टर. आणि त्यांनी मराठीतनंही छान छान लोकांशी संवाद साधला आणि सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांना तुम्हाला चांगलं सुखी समृद्ध आणि स्वास्थ्य संपन्न असं आयुष्य मिळू देत. तर आता म्हणे पुन्हा भेटू आपण, फिर मिलेंगे वगैरे वगैरे. ते मधून हिंदी इंग्रजी मराठी सगळं बोलत होते. तर मग त्यांना मी म्हणलं आपल्या भाषेत सांगितलं संस्कृतमध्ये की पुनर्मिलामः तावत शुभमस्तु. तेवढं पाठ करून गेले ते. म्हणजे चांगल्या गोष्टी कुणीही कुठल्याही देशातले कुठल्याही राज्यातले असले तरी ते स्वीकारतात. आणि म्हणूनच इथे मंगलाचा वर्षाव होऊ देत, सगळ्या मंगल कल्याणकारक अशा गोष्टी सगळ्यांना लाभू देत, अशी पुढची मागणी ज्ञानदेवांनी केलेली आहे. मग त्यासाठी वातावरण कसं पाहिजे आता त्यांनी सांगितलं की सगळीकडे आपण पूर्वी शुद्ध हवा मिळत होती. आपले 90-95 वर्षाचे जे म्हातारे आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांना हे सगळं मिळत होतं. शुद्ध पाणी मिळायचं, झऱ्याचं पाणी कुठेही रस्त्यावरचं पिऊन हाताने माणूस पिऊन सुखी राहत होता. त्याचं आयुष्य चांगलं दीर्घायुष्य होत होतं. आता आरोचं पाणी, दूध सगळं भेसळीचंच, कृत्रिम हे करून केलेले पैदास केलेल्या गायींचं, असं सगळं आता आपल्याला मिळते. अन्नामध्ये तर त्यांनी सांगितलं की आता केळी इतकी छान दिसतात बघा, दिसायला ती पिवळी दमक्क केळी, एवढा सुंदर रंग असतो की आपण भुलतोच त्याला. त्याच्यामध्ये आत रसायनाचं इंजेक्शन दिलेलं असतं. बटाटे बघा, आता पूर्वी बटाटे असे लांबट वगैरे असायचे, आता गोल गोल बटाटे, एवढा मोठा गोल बटाटा आणि त्याला एक बारीक सूक्ष्म छिद्र असतं. म्हणजे आत सगळी ही केमिकल सोडायची, सगळा नायनाट किंवा सगळा आपला सगळा उद्ध्वस्त विध्वंस होण्याची ही सगळी कामं आहेत. त्यांनी सगळ्या पुरुषांच्या खिशामध्ये शर्टावर मोबाईल बघितले. बायकांना खिसे नसतात म्हणून त्या निदान कुठली तरी पर्स देत. ते म्हणे या मोबाईलमुळं सगळ्यांच्या हार्टवर पहिला परिणाम होतो आहे. तुम्हाला माहिती, तुम्ही जर असं 8-8 तास 12-12 तास तिथं मोबाईल घेऊन फिरत असाल तर तुमचं स्वास्थ्य कसं राहील. मग आता शुद्ध हवा नाही, शुद्ध फळं नाहीत, शुद्ध भाज्या नाहीत, शुद्ध अन्न नाही, सगळं भेसळयुक्त आहे, कृत्रिम आहे. मग तुमची कशी राहणार स्वास्थ्य, राहणार कसं चांगलं. त्याच्यासाठी काय हवं तर पुढची ओबी फार महत्त्वाची. म्हणून आपण आता बघा वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, पण वृक्ष संवर्धन हे महत्त्वाचं झालेलं आहे. सगळीची सिमेंटची रानं त्याला जरा थोपवायला हवं आहे, पण लोक ते तर काही थोपू देणार नाहीत. म्हणून आता 97वी ओवी म्हणतायत, चला कल्पतरुण से आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. कुणी चला म्हणतात, सगळ्यांनी उच्चार करताना लक्षात ठेवा चला. चल म्हणजे चालणारे. बागा हव्या आहेत, पण कशा हव्या आहेत, चल हव्या आहेत, चालणाऱ्या. आणि ते आरव म्हणजे बागा कशाच्या, कल्पवृक्षाच्या. कल्पवृक्षाच्या बागा असाव्यात. आणि चेतना चिंतामणींचे गाव, चालणाऱ्या कल्पवृक्षांच्या बागा म्हणजे काय हो, पुन्हा तोच आला मुद्दा मगासारखंच की जे सज्जन आहेत, संत आहेत, अशांच्या संख्या वाढल्या पाहिजेत. त्यांचे कळपच्या कळप चालते दिसले पाहिजेत.
जिथं कुणाला काही अडचण असेल, प्रेम मिळत नसेल, लगेच त्या लहान बाळाला किंवा गरीब माणसाला प्रेमानं बोलणारे, काहीतरी मदत करणारे असे हे कल्पतरू असले पाहिजेत. आणि ते चल म्हणजे एका वृक्षाखाली बसून आपण अपेक्षा करतो. कल्पवृक्ष म्हणजे आपल्या डोक्यात तसं आहे की स्वर्गामध्ये कल्पवृक्ष असतो, त्या कल्पवृक्षाखाली बसायचं. आपल्या मनात आलं ते नेहमी गोष्ट सांगतात ना की एक मनुष्य असा दमून भागून येतो आणि त्याला वाटतं की किती मला भूक लागलेली आहे, वर छान फळाचं आंबा असेल किंवा काहीतरी एक फळ पडतं, तो म्हणतो एवढ्या आंब्यानं काय होणार आहे माझं, मला छान सुग्रास पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं तर. जेवण मिळालं, अरे म्हणतो जेवण छान मिळालं पण मला पाणी मिळालं तर. लगेच त्याच्या पुढं छान चांदीच्या याच्यामध्ये पाणी येतं, पाणी मिळालं, मग आता मला हात धुवायला पाय धुवायला सगळ्या सोयी झाल्या. पण त्याला परत असं वाटतं की इथं भूतपिशाच्य तर नसेल ना, काही भूतपिशाच्यानं आणून दिलं, झालं भूतपिशाच्य आलं. म्हणजे तुम्ही ज्याची इच्छा कराल ते कल्पवृक्ष देतोय, पण आपल्याला असे कल्पवृक्ष नको आहेत. चांगल्या इच्छा पुरवणारे, चांगली इच्छा आधी मनामध्ये येणारे, आणण्यासाठी प्रयत्न करणारे, असे चालते बोलते हे कल्पवृक्ष पाहिजेत. आणि पुढं म्हटलेलं आहे चेतना चिंतामणींचे गावं. चेतना म्हणजे चैतन्य, चैतन्यानं न्हाऊन निघणाऱ्या गावात भेटू देत काय तर चिंतामणी. चिंतामणी तसाच असतो, चिंतिलेले देणारा मणी तो चिंतामणी. तर असे चिंतामणी आपल्याला भेटू देत, असे लाभू देत. आणि दुसरंही चिंताहरण करणारा, चिंतिलेले देणारा हे चांगलं आहे, पण मुख्य म्हणजे आपल्याला चिंताच, एका क्षणाला चिंता असते. मगाशी म्हटलं तसं वाईटच मनात येतं की हे जर भूतांनीच आणून ठेवलं असेल तर, म्हणजे नको ती चिंता आली. किंवा मला कोणी लुबाडूनच नेलं तर, की आला लुबाडणारा, आला चोर आला, अशा इच्छा करायच्याच नाही आहेत. पण आपल्या मनात जर काही चुकून चिंता असतील तर त्या सगळ्या दूर करणारा, पण फक्त एक चिंतामणी असून उपयोग नाही. तर चेतना चिंतामणींचे गाव, मगाशी सांगितलं आरव, आरव म्हणजे बागाच्या बागा, तसं चिंतामणींची गावच्या गावं निर्माण होऊ देत, चिंता दूर करणारी. त्या गावात कुणालाही चिंता असणार नाही. माझ्या कल्पनेतलं, माझ्या स्वप्नातलं गाव म्हणजे हे ज्ञानदेवांनी उभं केलेलं आहे की सगळे एकमेकांशी, बघा ना पहिल्यापासूनचं बघा, जिथे दुष्टच नाही आहेत, दुष्टपणा नाही, म्हणजे सगळे एकमेकांकडं आनंदात बघणार, या 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 कसं काय, छान आहे का, हो छान. तुम्ही काय करता, हो मी लोकांसाठी अमुक अमुक काम करतो. मी काय करते, मी सगळ्यांना स्वयंपाक करून सगळ्यांना छान जेवायला देणार आहे. मग माझा मैत्रिणींचा हे आहे, समूह आहे, आम्ही सगळ्याजणी सगळ्यांसाठी, कोणी पाहुणा रावळा येऊ सगळ्यांसाठी आम्ही अन्नदान म्हणा किंवा छान अन्न निर्माण करून देणार. आणि मग आले तरी कुणी कुणावर आदळापट करणार नाही, म्हणजे भूता परस्परे जडो मैत्री जीवांचं, अशी एक 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 छान. तसे आता हे सगळे कल्पतरूंचे आरव आणि चेतना चिंतामणींची गावं, त्या गावात सगळेच चांगले वागणार आहेत. कोणी म्हणेल, आता बघा त्या गोंदवलेकर महाराजांना कडे असे गप्पा मारत असताना सगळे बसले होते. कोणतरी केशवराव होते, कृष्णराव होते, काय 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 हो तुम्हाला काय म्हणतायत, हो आम्हाला फार काळजी आहेत, आमच्या मनात सगळ्या चिंताच आहेत. तुम्हाला काय नाही आहे, एक म्हणतो मला मुलगा नाही. तुम्हाला काय नाही आहे, अहो मला पेन्शन आहे. तुम्हाला काय नाही आहे, मला घरच राहायला नाही. तुम्हाला काय नाही, चालवायला गाडी नाही. तुम्हाला काय नाही, मुलीचं लग्न होत नाही. मग म्हणे महाराज तुम्हाला काय, म्हणे मला कसलीच चिंता नाही. म्हणे का बरं, म्हणे मी सगळं त्या माझ्या रामावर सोपवलेलं आहे. एक तर मला बायको आंधळी मिळालेली आहे, मला मुलगाही नाही, मला घरही नाही, मला कशाचीच काळजी करायचं कारणच नाही आहे की माझं घर राहील का, भाड्यानं मिळेल का किंवा नवीन होईल का, मला गरजच नाही कशाची. मग काय करता, मी सगळा रामावर भार सोपवतो, कशाची चिंता नाही. अहो म्हणे असत्या स्वयंपाकघरामध्ये तेल तिखट मिठाशिवाय काहीही नाही आहे
आणि उद्या म्हणे काहीतरी एक मोठा सोहळा करायचा आहे, त्याच्यासाठी गावातल्या सगळ्यांना जोड्या जोड्यानं जेवायला बोलवायचे. म्हणे बोलवा की. त्यांनी पुन्हा विचारलंच नाही मग काय करणार म्हणून. आले सगळे दुसऱ्या दिवशी लोक, सगळे आले. सगळ्यांना कीर्तनामध्ये आणि त्या भजनामध्ये असं गुंतवून ठेवलं आहे सकाळपासून की ते स्वतः महाराज तर विसरून गेलेच की आज सगळे लोक येणार आहेत, स्वयंपाकघरात काही सामान नाही आहे. पण सगळे लोक त्यात रमून गेले. पण 12 वाजले की सगळ्यांची चुळबुळ सुरू झाली. कोणी म्हणतं अरे भात तरी मिळायला पाहिजे होता, कोण म्हणतं खीर तरी मिळायला पाहिजे होतं. एक लहान मुलगा आईला म्हणतो आई गं खूप भूक लागली गं, काहीतरी दे ना. आई म्हणती महाराजांना सांग. महाराज मला भूक लागली, मला काहीतरी द्या ना. महाराज म्हणतात रामाला सांग. तो बाला रामाला सांगायला जातोय. रामाला सांगायला गेलं तर 1 मिनिटात एक मोठा मनुष्य येतो, गाडी घेऊन येतो, मोठीच्या मोठी गाडी घेऊन येतो आणि म्हणतो महाराज महाराज महाराज, अहो महिना झाला आम्हाला मुलगा झाला. माझ्या बायकोनी आम्ही त्यावेळेला हे केलं होतं नवस की मला मुलगा झाला तर 200 लोकांना किंवा 500 लोकांना जेवायला घालू. राहून गेलो, उशीर झाला. ते बघा सगळी गाडी भरून आणलेलं आहे सामान, अगदी भाज्या निवडून आणलेल्या आहेत. ही रामाला काळजी. आपण चिंता करून काही होत नाही, पण असे चिंतामणींचे गाव व्हायला पाहिजे की चिंता दूर करणारे. आणि तासाभरात स्वयंपाक तयार आणि सगळे प्रसाद घेऊन मोकळे. इतकी त्या श्रद्धा जर असेल भगवंतावर तर. आणि बोलते जे अर्णव पियुषांचे. दुसरी एक गोष्ट लागते अमृत. अमृत जर असेल तर कुणाला स्मरण येणार नाही. असं म्हणतात ना, देवांना पाणी प्यायला मिळतच नाही, गरजच नसते, ते अमृतच पितात. म्हणजे नाही, मृत म्हणजे मृत. जे कधीच मृत होणार नाही असं देणारं ते अमृत. मग हे अर्णव म्हणजे समुद्र. पियुषाचे, पियुष म्हणजे अमृत. सगळे अमरपण देणारे अमृताचे सागर होऊ देत सगळीकडे. म्हणजे कल्पवृक्ष सांगितले, चिंतामणी सांगितले आणि तिसरं सांगितले पियुषाचे अर्णवच्या अर्णव निर्माण होऊ देत. कल्पवृक्ष सामान्य माणसापर्यंत आपणहून येऊ देत, मोठ्या मोठ्या संख्येने येऊ देत. माणसाला अमरपण देणाऱ्या सगळ्यांना अमृत मिळू देत, अमृताचे समुद्र निर्माण होऊ देत. म्हणजेच कीर्ती अमर करणारे तपस्वी ऋषींचे अमृत समुद्र निर्माण होऊ देत. पहा किती छान सांगतायत की कीर्ती अमर करणारे. अमर म्हणजे फक्त शरीरानं अमर नको व्हायला आपल्याला, असा कोणीच होणार नाही. मनुष्य नाही, प्राणी नाही, पक्षी नाही. पण कीर्ती अमर करणारे तपस्वी ऋषींचे अमृत समुद्र निर्माण होऊ देत. वसिष्ठांनी रामाला घडवलं, सांदीपनींनी कृष्णाला घडवलं आणि त्यांच्या कीर्ती आजही आपण गातोय सगळे. शिवरायांना समर्थांनी घडवलं, तुकारामांनी घडवलं. तर असे कीर्ती ज्यांची चिरंतन गायली जाईल असे अमृताचे समुद्र निर्माण होऊ देत. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी.
आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. आता आपण 2 ओव्या फक्त स्वरूपानंदांच्या घेऊयात. उगवुदे विश्वी स्वधर्म भास्कर लोपुदे अंधार पातकाचा करीतील प्राणी जी जीवांच्या येथे प्राप्त हो त्या ते सर्व करीत वर्षाव सर्व कल्याणांचा ईश्वर निष्ठांचा समुदाय सदा सर्व काळ सर्वत्र या जगी भूतमात्रा लागी भेट देवो चिंतामणींचेच गाव जे सजीव बोलते अर्णव पियुषांचे अमृताचे चालते बोलते कल्पतरू द्यान साच अलांछन चंद्र म्हणजे. आपल्याला पुढची ओवी उद्या बघूया आपण. तर असं हे सगळं ज्ञानदेवांना आपण पुन्हा आता त्यांच्याच ऋणात त्यांच्याबद्दल कृतज्ञता किंवा काय म्हणू भाव भक्ती प्रेम जेवढं आपल्याला सादर करता येईल व्यक्त करता येईल मनात ठेवता येईल त्यांचं चिंतन करता येईल तेवढं करूया. धन्यवाद.